राऊंड विकेटने पहिला चेंडू. स्विच इट, पहिला स्ट्रोक फसला गेला चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. सौरव बैक टू डगआउट. बड़ी मछली जाल में फंसी हुई पहली गेंद में बड़ा विकेट, प्राइज विकेट. आउट होकर अब लौटते हुए बल्लेबाज सौरव. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. नयन गेलेला आहे. काय सुरुवात करून दिली आहे निखिलेश शेलारने. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रो मिळवून दिला आपल्या संघासाठी. पहिला चेंडू टाकलेला आहे तो आपण पाहतोय 12:45 गोलंदाज निखिलेश. रावंद विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता आहे. विकेट के साथ चालताना हा चांगला चेंडू आहे. खोदून काढल्या चेंडूला एक सिंगल धाव. रितेश चेंडूला फील्ड कर देतो पर्यंत एक धाव कंप्लीट. सिंगलने आपल्या टीमचा खाता ओपन होतोय. पहिला धाव स्कोरबोर्ड लागला गेला आहे नयन याच्या बॅटनं. समितला आता ही जिम्मेदारी घ्यावी लागेल कांद्यावर, कारण की सौरभ आउट झाल्यानंतर आता थोडासा दबाव तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आता दबाव न घेता एक चांगली इनिंग 60+ धावा येणं गरजेचं आहे. निखिलेश ऑफस्टिकचा चेंडू सरेष्टकाच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये निखिलेशने 3रा षटक टाकला होता आणि आता फ्रंट लाईन गोलंदाजी करत आहे. गोलंदाज निखिलेश. पुढील चेंडू राऊंड द विकेटने. ओ, गुडघ्यावर टेकून क्रॉस अँगलने फटका मारायचा होता आणि फलंदाज इथे बाद होतोय. बॅलन्स इथं आपण पाहतोय. काय स्टंपिंग पाहायला मिळाली, चतुराई पाहायला मिळाली आहे. थँक्यू डीजे. रिप्ले नक्कीच रिप्ले भरपूर चांगला पाहायला मिळेल प्रेक्षकांना. हे पाहू शकता राऊंड विकेटने फलंदाज गुडघ्यावर टिकून मारण्याचा बैठक स्ट्रोक केल्याचा प्रयत्न केला. मात्र जयेश, मी अगोदर सांगितलं विशाल याच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि तो अनुभव लावताना खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद. समित देखील निराश पावलाने डगाडमध्ये परतताना. हे होत आहे क्रिकेट. पुराणे चावल असं म्हणता येईल विशाल यांना. सौरभ आणि समित निराश या मॅच मध्ये. दोघांनी मागचा मॅच जिंकलं आणि आता दोघांना डगाडमध्ये परतलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळत आहे निखिलेश शेलारची या मॅच मध्ये. क्लास गोलंदाजी. निशांत मैदानाच्या आतमध्ये. आता हे दोन खेळाडू असे आहेत या 5 षटकापर्यंत थांबू शकतात, मात्र गोलंदाजी चांगली होत आहे. काहीही होऊ शकतो. धावा झालेल्या आहेत धावफलकावर फक्त आणि फक्त एक धाव 2 गडी बाद. यानंतर होणारा सामना सोरा स्पोर्ट आणि भीम वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. यानंतर होणारा सामना एक बडा मुकाबला. गोलंदाज निखिलेश शेलार. आतापर्यंत 2 विकेट. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. लेंथ लाईन चांगली आहे. फिरकी गोलंदाजी आहे. लेग कटर जास्त चेंडू पाहायला मिळतात निखिलेशच्या षटकामध्ये. राऊंड विकेटने पुन्हा एकदा समोर बॅटर न्यू बॅटर आलेला आहे निशांत. हा चेंडू आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर झालंय. पंच रमेश सरांचा वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 2 धावा धावफलकावर. एस्ट्राचा वेध घेणारा चेंडू होता, मात्र हलकासा इम्पॅक्ट स्टंप लेग स्टंपच्या बाहेर होता. ओहो, इष्ट्यांच्या थोडंसं दुरून चेंडू गेला होता. चांगला चेंडू टाकला तर मात्र थोडंसं वाईट झाला आणि पंचांनी देखील वाईट घोषित केला.
निकलेश. हा चेंडू चांगला होता, स्ट्रोक देखील चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, बघत राहील. चेंडू पहिल्या टप्प्यानंतर सीमा रेखा पार येतो चौकार. आपण पाहतायत या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय आपण पाहतोय पाहुण्यांना दिलीप जाधव साहेब उपस्थित झालेले आहेत या मुख्य व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा हा चांगला स्ट्रोक आहे, फलंदाज निशांत शांत बसणार नाहीये. बॅक टू बॅक चौकानंतर षटकार. मागच्या 2 चेंडूवर 10 का दम तुम्हाला पाहायला मिळाला. वेळेवर फार लक्ष असणार आहे. खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळते निशांत याच्या माध्यमातून. निशांतच्या बॅटमधून 10 धावा आत्तापर्यंत धावफलकावर लागलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या जी आहे ती म्हणजे 12. 12 लॉस ऑफ 2 विकेट्स, इम्पॉर्टंट 2 विकेट्स. सौरभ हडकमोल अँड समित नाराज आहेत दोघं पण, कारण की दोघांनी मागचा सामना फिनिश केला आणि या मॅच मध्ये त्यांना काहीच करता आलं नाहीये. असा असतो. मात्र काल एक खेळाडू नाराज झाला नव्हता पूर्ण दिवसभर, तो म्हणजे विनीत भोईर. पहिल्या मॅच मध्ये 23 ठोकल्या, त्यानंतर अर्धशतक झलकवलं, 68 धावा बनवल्या. जाता जाता अजून धावा ठोकून गेल्या, त्या म्हणजे 32. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. टीमचे आता कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी सोनू आलाय षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता. पाहूया आवडता खेळाडू हिटमॅन रोहित शर्मा आहे या खेळाडूचं गोलंदाजाचं. मात्र गोलंदाजी करते सोनू. सोनूला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पण नयनचं विकेट आणि निशांतचं विकेट फार महत्वाचं असेल. पहिला चेंडू वाईटने सुरुवात केली आहे. एक्स्ट्रा धाव स्कोरबोर्डवर ऍड होत आहे. धाव संख्या 13. थर्ड इन लॉस ऑफ 2 विकेट. 13 रन 2 विकेट के नुकसान पर. बुद्ध समाजाचा हा एकोबा तुम्हाला पाहायला मिळते. APL गोलंदाज. पुन्हा एकदा हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे. हलकासा बाउन्स झाला था, स्किट होताना बघितला चेंडूला आपण. सर एस्टेकाच्या हातामध्ये विशाल विकेट किपिंगचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करताना गोलंदाज. पहिला चेंडू वाईट टाकला होता सोनूने, त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सोनू. राईट आर्म ओ द विकेटने टीमचे कॅप्टन गोलंदाजी करताना सोनू. हा चेंडू चांगला आहे, फसवा चेंडू टाकला, रनची संधी आहे. ओ हो MS धोनीला मागे टाकेल असा हा थ्रो होता. वो कहते ना उम्र में क्या रखा है, जब आपकी उम्र निकल जाए फिर भी आप क्रिकेट खेलते तो फिर आप फिट हो. फिट हो इसके लिए तो हिट हो. MS धोनीला लाजवेल अशी हा विकेट किपिंग विशाल भाऊजी. क्या बात आहे. पुराणे चावल का म्हटलं जात आहे, त्याचं कारण ते आहे, ते ओल्ड आहेत. ओल्ड इज गोल्ड अगोदरच आपण सांगितलेलं आहे. एक धाव मिळाली सुरक्षित आपल्या पॉकिंग किल मध्ये पोहोचताना निशांत. धाव संख्या 14. 14. कलाबाजी पाहायला मिळाली मागच्या चेंडूवर. गोलंदाजी करताना गोलंदाज सोनू. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे. मी या स्पर्धेमध्ये चावे गावावरून का आलोय, मी माझ्या संघासाठी आलोय, असं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अजून एक लेजंड खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला. धाव फलकावर 15 धावा. 15 झाल्यात, अजून जोडायच्या आहेत त्या म्हणजे 45. 60 धावांचं लक्ष्य फार महत्वाचं आहे या स्पर्धेमध्ये, कारण की खेळपट्टी फलंदाजांना साथ देत आहे. सोनू चांगली गोलंदाजी आतापर्यंत. एक एक्स्ट्रा धाव आलाय आणि 2 बॅट आल्या, 3 धावा खर्च केल्यात.
फुलटा चेंडू ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये, फिल्डिंग चांगली आहे, एक झाली आहे, दुसरी मिळणार नाहीये कारण की थ्रो देखील चांगला आलाय. आता कुठेतरी पूर्णपणे चार झालेली आहे टीम. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय गोल्डन स्पोर्ट टिटवाला. वैभव भोईर फॅन टीम, वैभव भोईर यांचा हा संघ आपण पाहतोय फिल्डिंग करताना. गोलंदाज सोनू, वाईट मोद विकेटने पुन्हा एकदा. हा चेंडू देखील चांगला आहे, ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला आणि क्षेत्ररक्षण देखील चांगला पाहायला मिळतोय, थ्रो देखील चांगला येतोय. या षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सांगत आहेत की 4 सिंगल 1 डॉट 1 वाईट म्हणजे 5 चेंडूचा खेळ समाप्त. शेवटचा चेंडू या षटकातील. कॅप्टन नॉक गोलंदाजी पाहायला मिळत आहे. टीमचा सेनापती चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने सोनू गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फार महत्वाचा चेंडू नवीन साडे, फार महत्वाचा चेंडू आपण पाहता मिड विकेट क्षेत्रामध्ये. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू गेला, एक धाव झाली आहे, हलकासा मिसफील्ड, 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र निशांत सांगतोय की मी शांतच बरं आहे कारण स्ट्राईक मिळेल आणि स्ट्राईकवर आता निशांत येईल. 2 धावा मिळाल्या, धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत, त्या म्हणजे 19 धावा. 19 रन 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम रावण स्पोर्ट. सन्माननीय या स्पर्धेचे करता धरता आयोजक भरतदादा जाधव फॅम टीम बॅटिंग करताना आपण पाहतोय. कॅप्टनने टॉस जिंकलं. गोल्डन स्पोर्ट टिटवाला वैभव भोईर फॅम टीम या संघाने नाणेफेकी जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सध्या 19 धावांवर 2 षटकापर्यंत थांबवण्याचं काम इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. आज मित्रांनो दुसरा दिवस या स्पर्धेचं आणि कडा संघर्ष, एक बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळतोय. एका संघाने एक सामना जिंकला तर एका संघाने एक सामना गमावलाय, म्हणजेच गोल्डन स्पोर्ट टिटवाला संघाला हा सामना जिंकावाच लागेल. जर हा सामना जर बॅटिंग करणाऱ्या संघाने जिंकला अर्थात रावण स्पोर्ट संघाने, तर नक्कीच ते क्वालिफाय होतील. गोलंदाजीमध्ये निकलेश कंटिन्यू गोलंदाजी करणाऱ्या 2 विकेट मिळाले पहिल्या षटकामध्ये आणि तब्बल 12 धावा खर्च केल्या होत्या. आता कर्णधाराने पुन्हा एकदा जिम्मेदारी, विश्वास आणि गोलंदाजी निकलेश शेलार याच्या हातामध्ये दिली आहे. वेळ झालेला आहे तुमचं, आता 13 मिनिटं इथे खर्च होत आहेत. गोलंदाज निकलेश, राऊंड द विकेटने फलंदाज निशांत. निशांत किती वेळ शांत बसेल हे पाहणं गरजेचं आहे. विशाल भाऊ वेळ जो लावलेला आहे लक्षात आहे, 4 षटकांना 20 मिनिटाचा वेळ आहे, 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा. 13 मिनिटं झालेली आहेत. निकलेश शेलार राऊंड द विकेटने. हा चेंडू चांगला आहे, यॉर्क चेंडू टाकला होता, ईस्टर्नच्या थोडासा बाजूने चेंडू गेला होता. डॉट चेंडूने सुरुवात करताना निकलेश शेलार. मागच्या वर्षी हा गोलंदाज जो आहे उत्कृष्ट फलंदाज ठरला होता या स्पर्धेमध्ये. मालिकावीर विनीत भोईरने पटकवली होती मागच्या वर्षी आणि चॅम्पियनशिपची जी ट्रॉफी आहे शैलेश गायकवाड अँड कंपनी संघाने जिंकली होती. थोडासा रनअप चुकताना आणि त्याच्यामध्ये निकलेश शेलार कॅप्टन होता. गोलंदाज निकलेश शेलार. फुल लट लाईनचा चेंडू, फायदा घेता आला नाहीये, सरळ निघून गेलाय. विकेट किपर विशालच्या हातामध्ये. पहिल्या मॅच मध्ये विशालचं देखील सूर सापडलं नव्हतं विकेट किपिंग करताना. आता प्रत्येकी चेंडू तो कलेक्ट करत आहे, कारण मी मागच्या चेंडूवर म्हटलं होतं की MS धोनीला देखील कमी दाखवेल असा विकेट किपिंगचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. निकलेश राऊंड द विकेट. खराब चेंडू टाकला, फायदा घेता आला नाही. बीमर चेंडू. आता इथून फ्रीट उघडा डोले नीट, कारण की पुढील चेंडू फ्रीट आहे. फलंदाजाला डोले उघडावेच लागतील कारण की चेंडू भरपूर डॉट झालेले आहेत आणि फ्रीट चेंडूचा फायदा घ्यावाच लागेल. आमचे कॅमेरामॅन भावेश भारसी प्रत्येकी चेंडूला आपल्या कॅमेरामध्ये कैद करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर असा लाईट टेलिकास्ट प्रिन्स मूवीज वाहिनी आपण पाहतोय. सोडून दिलाय वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. कंटिन्यू असणार आहे फ्रीट. पुन्हा एकदा संधी आहे, फलंदाजाला एक मोठा स्ट्रोक खेळू शकतो. धाव फलकावर 21 रन. गोलंदाज निकलेश.
फ्री चेंडूला कडक ऑफ ड्राय लॉंग ऑफर शतरक्षक आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र नयन बोलतोय नको. तर एकच धाव. किती चेंडू बाकी या षटकातील आमच्या ऑफिशियल स्कोर आम्हाला सांगतायत की अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू चांगले टाकावे लागतील. फलंदाज नयन याला ऑफ स्टिकच्या बाहेर लेंथ लाईन आता बिखरली गेली आहे गोलंदाजाची. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धाव संख्या झालेली आहे एक्स्ट्राच्या स्वरूपात 23. गोलंदाज निकलेश राऊंड द विकेटने गोलंदाजी करते आहे. आता इथं मिस टाइम चेंडू हवेमध्ये झेल सुटली गेली आहे. आता दुसरा धाव देखील कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. मोका भी दियावर 2 रन भी दिये वापर. जर झेल झाली असती विकेट मिळाला असता नयनच आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर आला असता. आता संधी मिळाली नयनला. वो कहते ना वाघ जब जख्मी होता है फिर रन बनते. चांगला स्ट्रोक लॉंग ऑनवर शतरक्षक आहे तिथे मात्र एकच धाव मिळेल. फक्त आणि फक्त एकच धाव. धाव संख्या 26 रन. 1 नो आणि 2 व्हाईट टाकून सुद्धा 7च धावा खर्च करणारा गोलंदाज निकलेश शेलार. शेवटचा चेंडू या षटकातील. बिगिट करायचं होतं बॅटवर आला नाहीये. इथे आता आपण पाहतोय षटक कंप्लीटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावा धावफलकावर. चौथ्या षटकासाठी पाण्याची माग केली मैदानात मध्ये. ड्रिंक्स इंटरव्हल स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरव्हल मैदानात मध्ये ट्रॉली जाऊ द्या पाण्याची. पाणी दोन्ही संघाचे खेळाडू जे एक्स्ट्रा आहेत त्यांनी पाणी मैदानाच्या मध्ये घेऊन जायचं आहे. तोपर्यंत आपण बॅनर्स आपण पाहणार आहोत. ज्यांचे बॅनर्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतो आपण टीव्ही मॉनिटरवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 बॅनर तुम्हाला पाहायला मिळेल. शुभेच्छांचं बॅनर आहे आणि आमची टीम ओनर तुम्हाला पाहायला मिळते टीव्ही मॉनिटरवर. सन्माननीय दिलीप दादा लोणाड ग्रामपंचायतचे अधिकारी यांचा शुद्धोधन जाधव यांचा संघ काल क्वालिफाय झालेला आहे. अशोक दादा 11 उमेश अनंत सोनवणे विराट स्पोर्ट या स्पर्धेच्या बाहेर झालेला आहे. आर्या फायटर्स देखील कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या बाहेर झालेला आहे. गौतम दादा उबाले यांचा संघ सध्या मैदानात मध्ये. वैभव अशोक भोईर गोल्डन स्पोर्ट टिटवाला संघ खेळत आहे. आणि समोर भरत दादा जाधव संस्थापक रावण ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र स्वराज स्पोर्ट सतीश प्रकाश जाधव आणि आयुष केदार हे आमचे टीम ओनर होते. आता आपण जाणार आहोत डीजे मॅन याच्याकडे. डीजे मॅन एक चांगला संगीत होऊन जाऊ द्या. सुरुवात करत आहोत 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावा. 3 ओवर की समाप्ति पर 26 रन बने और आउट होने वाले बल्लेबाज सौरभ और समित. अब पार्टनरशिप भागीदारी यहाँ पर होती भी नयन और निशान के बीच में. गेंदबाजी में परिवर्तन. रितेश गेंदबाजी के लिए बिल्कुल तैयार. पहली गेंद लेकर पहली गेंद खराब गेंद कर बैठे वापर और गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. बेहतरीन शुरुआत करते हुए बल्लेबाज
गेंद पिछले मैच में भी काफी महंगे साबित हुए थे गेंदबाज रितेश। फिर से एक बार पटकी भी गेंद, गेंद जा रही है गैप में, फील्डर वहां पर है, स्क्वायर लेग क्षेत्र में बढ़िया फील्डिंग, डीप में एक रन पूरा करते हुए बल्लेबाज नयन। अब क्रैम्प महसूस कर रहे नयन अपने पाव में। इस टूर्नामेंट के लिए काफी तैयारी की है सभी प्लेयरों ने। रितेश की अगली गेंद, सामने बल्लेबाज प्रशांत जिन्होंने अब तक 2 बड़े हिट खेले। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक निकलता हुआ, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है टीम के कैप्टन सोनू, गेंद को फील्ड करते हुए तब तक 1 रन बनाते हुए बल्लेबाज निशांत। निशांत को अब तक शांत रखा है, काफी डॉट गेंद खेल चुके हैं। गेंदबाज रितेश, फिर से एक बार टॉप एज गेंद हवा में, ओ आसान सा क्या छुट्टा हुआ, सपना टूटा हुआ गेंदबाज रितेश का। जीवनदान मिलता हुआ बल्लेबाज नयन को। स्कोर आगे बढ़ता हुआ, हमारे एक्सपर्ट स्कोरर बता रहे हमें 32 रन 32। अगली गेंद रितेश की, फिर से एक बार बढ़िया गेंद, शार्प इंग कटर गेंद अंदर की जानिब काट रहे थे इस बार गेंद को। वडप्या गांव के मशहूर गेंदबाज है रितेश। आखिरी गेंद इस ओर की बची है। अगली गेंद, फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता बस, गेंद जा रही स्क्वायर लेग क्षेत्र में, 1 रन पूरा किया, दूसरा लेने की कोशिश, वहां पर है विशाल, आप नहीं बने एमएस धोनी। लेकिन ये देखिए अब हाँ ना, अब यहां पे 2 रन मिलते हुए आखिरी गेंद पर, और इसी के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है। तो दोस्तों 4 ओवर की समाप्ती पर रन संख्या आहे 35 रन, 4 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा शेवटच्या षटकाचा खेळ आहे। जर इथून 15 धावा जर आल्या नाही तर गोलंदाजी करताना भरपूर मोठा संघर्ष करावा लागेल। चला फिल्डिंग लावा लगेचच। गेंदबाज मेरे ख्याल से रोशन है, जो कि पिछले मैच में काफी महंगे साबित हुए थे। लगभग 30 रन दिए थे पिछले मैच में। क्या कमबैक करेंगे गेंदबाज? नयन खेलने के लिए बिल्कुल तैयार। आखिरी ओवर बचा है, यहां से रन बनाने जरूरी है। 15 से 20 रन आने जरूरी है। 15 ते 20 धावा येणं फार महत्वाचं असेल या षटकामध्ये। गोलंदाज सज्ज होत आहे रोशन। फर्स्ट वॉर्निंग ऑर्गनाइज कमिटीची आहे, दुसरी वॉर्निंग पंचाची आणि तिसरीला पॅनल्टी आहे, लक्षात असू द्या। रोशन लेफ्ट आर्म गोलंदाज, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला पाठवलाय तारामंडल मध्ये, चेंडू चाललाय सीमारेखा पार, येतोय षटकार, A1 क्वालिटीचा हा षटकार। गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय, खराब चेंडू, फायदा घेता आला नाहीये, शतरक्षक आहे तिथे, मिसफील्ड हलकासा पार, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनाची संधी आहे, 2 धावा कंप्लीट। तर या 2 धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे, आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत 43 43। आता कुठेतरी चांगला टार्गेट सेट होत आहे असंच आपण म्हणू शकता। गोल्डन स्पोर्ट टिटवाला टीम फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळते।
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. स्वराज स्पोर्ट आणि भीम वॉरियर्स टीम टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टनने बसायचे आहे. रोशन लेफ्ट आर्म. पुन्हा एकदा टॉप एज चेंडू हवेमध्ये. टीमचे कॅप्टन सोनू चेंडू खाली आहे. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. नयन बॅक टू डग आउट. मागच्या मॅच मध्ये 30 आणि आतापर्यंत 44 धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खर्च झालेल्या आहेत. कुणाल जिलसने, जयदास गुलवी, मंडप अँड डेकोरेटचे प्रोप्रायटर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम. पुन्हा एकदा आपण पाहते जोरदार अपील झाली होती. इथे रनआउटची संधी आहे आणि रनआउटचा विकेट सचिन परतलेला आहे आणि अशा प्रकारे लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. तर षटक समाप्त झालेले आहेत 5 आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा झालेल्या आहेत आणि 51 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. हम यू गए और यू आए. एक टॉस करूया आपण. सूरजजी थोरात यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये. स्वराज स्पोर्ट आणि भीम वॉरियर्स टीम. कड़ा मैच आज के दिन का ये बड़ा मुकाबला. भीम वॉरियर्स को इस मैच को जीतना जरूरी है और स्वराज स्पोर्ट पारुडी टीम ने एक मुकाबला जीता है बड़ा. सन्माननीय कुणालजी लसने यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. पाहुण्यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. भीम वॉरियर्स टीमचे दिलीप दादा टीमचा कॅप्टन पाठवून द्यायचे आपण. कॅप्टन पाहुणे आलेले आहेत. कॅप्टन आपण पोहोचायचे. वेलकम. टीमचे कॅप्टन यश जाधव आमच्या बॉक्स मध्ये. पाहुणे देखील आलेले आहेत आणि कॅप्टन देखील आलेला आहे भीम वॉरियर्स टीम संघ.
मित्रांनो टॉस करत आहोत पण या स्पर्धेचं टॉस एका बाजूला रावण ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला APL आपण पाहुण्यांच्या हातामध्ये आहात. भीम वॉरियर्सचा कॉल आहे. मी बोलतो उचलू ते रावण ग्रुप आलेला आहे APL. थँक्यू सो मच भाऊ, आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर. शुभम नक्कीच या स्पर्धेमध्ये तू आलेला आहे, तुझं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मात्र नाणेफेकी जी आहे ती यशने जिंकली आहे. यश मॅच जिंकली आहे, पहिले 100 धावा प्लस झाल्या. आता काय अपेक्षा आहे टीमकडून आणि कोणत्या प्रकारे क्रिकेट होणं गरजेचं आहे? क्वालिफाय व्हायचं असेल तर हा सामना जिंकायचा आहे. काय निर्णय आहे? फिल्डिंग घेण्याचा निर्णय आहे आणि ज्या मागच्या मॅचमध्ये पोरांनी एफर्ट दाखवला त्याच मॅचमध्ये ह्या पण मॅचमध्ये एफर्ट दाखवला पाहिजे तेवढं. भीम वॉरियर्स मागच्या वर्षी देखील खूप चांगला क्रिकेट त्यांचा राहिला होता, मात्र समोर आहे त्या संघासमोर खेळायचं आहे. किती धावणं रोखण्याचा प्रयत्न असेल पहिल्या 5 षटकामध्ये? 50च्या आधीच रोखण्याचा प्रयत्न असेल. यश बॅटिंग कुठेतरी फ्लॉप आहे आणि गोलंदाजी चांगली आहे, त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम करावं लागेल. कारण की वो कहते ना हर टीम में 5 या 6 बल्लेबाज होना जरूरी है. आप उनमें से एक ट्रम्प कार्ड हो. आपके ऊपर काफ़ी उम्मीद है टीम की. काय फील करशील आणि कोणत्या प्रकारे परफॉर्मन्स दिसेल आपल्या संघाला? मागच्या मॅचला झाली चुकी पण या मॅचला 100% देण्याचा प्रयत्न करेल. मॅच रोमांचक होईल 100%. आपल्या संघासाठी शुभेच्छा. शुभम टॉस तू जिंकलास तर तुझं माझा निर्णय तोच असतं जे त्यांनी आता आम्हाला स्वतःहून दिलेला आहे, ते म्हणजे बॅटिंग. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही बॅटिंग करणार आणि 5 षटकामध्ये 70 प्लस पाहायला मिळतील. नक्कीच. सामना रंगतदार होईल शुभम. हो नक्कीच. शुभम कसं वाटतंय? 6वं वर्ष आहे APLचं आणि आपल्या समाजाची जेव्हा स्पर्धा असते तेव्हा सर्व समाजाचे खेळाडू भिवंडी नाही तर पालघर, रायगड, कल्याण, डोंबिवली, वाडा आणि असं विचार केला तर शहापूर, मुरबाड या परिसराचे देखील खेळाडू आलेले आहेत. त्या APL बद्दल तू काय म्हणशील? भिवंडी हा शहर हा टेनिस क्रिकेटसाठी पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात जाणला जातो. तर त्यात आपल्या समाजाची मॅच इकडे होते हे बघून फार आनंद वाटतो आणि त्या प्रकारे ऑर्गनायझिंग ही त्या लेवलची केली जाते, त्याबद्दल खूप चांगलं वाटतं. तू भरपूर इष्टायक आहेस म्हणून आता तुला शुभेच्छा देतोय मी, कारण की शुभ मागच्या वर्षी देखील खूप चांगला ओपिनियन दिला होता. आता देखील मित्रांनो नाणेफेकी जी आहे यशने जिंकलेली आहे. पारुली टीम संघाने जिंकले. प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि भीम वॉरियर्स टीम शुभमला पळीसाठी आमंत्रित केले. आपण जाऊया, मॅच सुरू करूया. धन्यवाद. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. जेव्हा टॉस होतो तेव्हा बॅट्समन लगेच तयारीमध्ये पाठवायचे असतात, नेहमी लक्षात असू द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात आहे. वैभव आणि निकलेश सलामीची जोडी खेळपट्टीवर. स्ट्राईकवर निकलेश, नो स्ट्राईकला वैभव आणि गोलंदाज सचिन. पहिल्या चेंडू सचिनचं राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अतिशय चांगला भन्नाट स्ट्रोक, मात्र शतरक्षक आहे तिथे. एक सिंगल धाव कंप्लीट. दुसरं धाव मिळेल का पाहूया आपण. प्रयत्न तर होतच, मात्र न करताना आपण पाहतोय वैभवला. गोल्डन स्पोर्ट टिटवाला
वैभव भोईर फॅम टीम वैभव खेळपट्टीवर आल्या आता. वैभवकडून फार अपेक्षा आहे टीमला. सचिन राईट हॅम ओव्हर द विकेट. फार महत्वाचा हा षटक पॉवर प्लेचा, कारण की डिफेन्स करायच्यात 51 धावा. ओ चांगला चेंडू आहे, ग्लास केले चेंडूला मागच्या दिशेने. शतरक्षक स्क्वेअर लेगचा पोहोचेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट. दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं खोललेलं आहे. 2 धावा धावफलकावर. 51 धावांचा पाठलाग करताना गोल्डन स्पोर्ट टिटवाला टीम सचिन राईट हॅम ओव्हर द विकेट. ऑफस्टिकचा चेंडू टॉप एच. फार महत्वाचा झेल असेल सचिनसाठी आणि सचिनने पकडलाय. पुन्हा एकदा या मॅच मध्ये फ्लॉप शो करताना निकलेश शेलार बॅक टू डगआउट. बडी मछली जाल में फंसती हुई. सचिनने बॅटनं 6 धावा बनवल्या आणि आता विकेट घेतलाय. 1 मॅन आर्मी टीमसाठी. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच गोलंदाजीच्या जोरावर मिळाली होती. 4 विकेट घेतल्या. तब्बल आता या स्पर्धेमधलं 5वा विकेट आहे सचिनचं. गुड बॉलिंग. अनुभव आपला जो आहे गोलंदाजीमध्ये लावताना. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार मैदानाच्या आतमध्ये येत आहे. तुषारला आता चांगली भागीदारी करावी लागेल. धावा बनवाव्याच लागतील, कारण की 51 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. गोल्डन स्पोर्ट या संघाला हा सामना जिंकावाच लागेल. तुषार नवीन बॅटर, मजबूत काटेके बल्लेबाज. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन. राईट हॅम ओव्हर द विकेटने. राहण्याची शैली खूप चांगली आहे फलंदाजाची. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. ओ यस प्लम एलबी. बैक टू बैक बड़ा झटका लगता हुआ गोल्डन स्पॉट टिटवाला टीम को आउट होकर लौटते हुए तुषार. मोठे पटके देखील त्याच्या नेहमी पाहायला बघतात. आता पाहूया कोणत्या प्रकारे हॅट्रिक कंप्लीट होईल सचिनची. सचिन हॅट्रिक वर आलाय. या स्पर्धेमध्ये विकेटची हॅट्रिक झाली नाहीये, मात्र षटकारांची 3 हॅट्रिक आतापर्यंत झाली या स्पर्धेमध्ये. विकेट हॅट्रिक नाहीये. नाव नोंदवेल का हा खेळाडू सचिन. 6वा विकेट घेतला या स्पर्धेमध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सचिनला. सौरभ फील्ड पोझिशन लावताना निशानला शॉर्ट स्क्वेअर लेगला ठीक पंचांच्या बाजूला. शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड ऑफ मिड ऑन. थर्ड मॅन फाईन एक आणि सौरभ आता एजच्या बाजू किंचित थोडंसं दूर आहे. हॅट्रिक चेंडू. ओ पुन्हा टाकावा लागेल. आता इथून हॅट्रिक बनवता येणार नाहीये, कारण की वाईट टाकला गेला आहे सचिनच्या माध्यमातून. धावसंख्या 3. 2-3. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन. राईट आर्म ऑफ द विकेट. आतापर्यंत क्लास गोलंदाजी राहिली सचिनची. बिग हिट करायचं होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू वारंवार ऑन साइडला टार्गेट केला जात आहे. षटकाराने तुम्ही मॅच जिंकू शकत नाहीये. तुम्हाला जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10च्या वरती जर धावा मिळाल्या तर एक तुमची चांगली सुरुवात, एक जमेची बाजू ठरू शकतो. मात्र सध्याच्या घडीला फक्त 3च धावा. चांगली पिचिंग, चांगली लेंथ लाईन
पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे. दरम्यानचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत धावला आहे. एक धाव झाली आहे, दुसरा धाव मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे, षटक कंप्लीट आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावर आणि 2 महत्वाचे विकेट. विकेट कोणाचा घेतलाय तर निकलेश शेलारचं. निकलेश शेलार स्वस्त्यामध्ये आऊट झालाय या मॅच मध्ये. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटं सचिनने खर्च केलेले आहेत आपल्या गोलंदाजीमध्ये. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आपण. अगोदरच टार्गेट जो आहे 51 धावांचा आहे. त्याच्यामध्ये जर 30 सर्कलमध्ये एक्स्ट्रा खेळाडू लावला तर दबाव वाढू शकतो संघावर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅट बदलली जात आहे आणि निकलेश मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन आलेला आहे आणि आपल्या फलंदाजाला समजवताना की तुला धावा बनवायच्या आहेत. पाहूया गोलंदाजीमध्ये कोण असेल गोलंदाज जो आपल्या संघाला चांगली गोलंदाजी करून देईल. रावण स्पोर्ट टीम संघाचा 12 मॅन इथे नाहीये, खालती गेलेला आहे. पियुष, बॉलरचं नाव काय? केवल. केवल गोलंदाज, षटक क्रमांक 2. समोरच्या एंडने गोलंदाजी केली जात आहे. स्ट्राईकला विशाल, मॅन फ्रॉम पारिवली. पहिला चेंडू या षटकातील. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, वाईटनं सुरुवात झाली आहे केवलची. धाव मिळाली एक्स्ट्रा. धाव संख्या होत्या त्या 5. षटक क्रमांक 2 सुरू झाला. वाईट चेंडू टाकला पहिला. पुढच्या मॅच मध्ये करो मोरो की स्थिती आहे एका बाजूला आणि एका बाजूला एका मॅचला जिंकून पुढे वाटचाल केली आहे. या मॅच मध्ये देखील तीच परिस्थिती आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने एक सामना जिंकलाय आणि इथून गोल्डन स्पोर्ट टिटवाल्या संघाला एक मॅच जिंकणं बाकी आहे. प्रत्येक संघाला 2-2 सामने जिंकायचे आहेत या स्पर्धेमध्ये कायम जर टिकून राहायचं असेल तर. आज समोरच्या दिशेने उडवलंय, लॉफ केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. विशालला देखील परतावा लागेल डगआउट मध्ये. 3रा विकेट गमावलेला आहे गोल्डन स्पोर्ट टिटवाला. आता टीमचे कॅप्टन सोनू मैदानाच्या आतमध्ये. सोनूला जर सामना जिंकायचा असेल तर सोनूला शेवटपर्यंत थांबावं लागेल वैभवच्या सोबत खेळपट्टीवर. कारण की धावा फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावर आहेत आणि 3 गडी बाद झालेल्या आहेत. नाजूक स्थिती, कारण की गोलंदाजी देखील खूप चांगली राहिली आतापर्यंत. रावण स्पोर्ट सन्माननीय भरतदादा जाधव फॅम टीम या स्पर्धेचे आयोजक आहेत. ते संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रावण ग्रुप. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज केवल. समोर न्यू बॅटर टीमचे कॅप्टन. पाहूया हिटमॅनचा फेवरेट आहे. हिटमॅन होईल का इथे, पण सोडून दिले ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धाव संख्या 6. यावर्षी सर्व संघ जे आहेत बॅलेन्स आहेत. APL मध्ये आपण पाहतोय प्रत्येक संघाकडे चांगले फलंदाज, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. समोर खेळले आहेत लॉंगॉनला योगेश धोंडे. क्षेत्ररक्षण फील्ड पोझिशन मध्ये चेंडूला अडवला जात आहे. एक सिंगल धाव कंप्लीट. धाव संख्या 7 धावा धावफलकावर.
केवल टू वैभव. ऑफस्टिकचा चेंडू हवं तसं बॅटवर आला नाहीये. मिड विकेटचा शतरक्षक चेंडूपर्यंत जवळजवळ 30 या सर्कलपर्यंत नयन आला होता. चेंडूला फील्ड केली आहे. सिंगल धावा मॅच जिंकू शकत नाहीये. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे या षटकामध्ये. 3 चेंडू झालेले, 3 चेंडू टाकायचे, 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे, अथवा खूप दबाव येईल. ट्वेल्समॅन सांगतो की आता मलाच उतरावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. जैसी उसकी सोच. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने केवल. सोनू याचा हा ड्राईव्ह पाहतो आपण, हेलिकॉप्टर ड्राईव्ह मिड विकेट क्षेत्रामध्ये. फक्त एकच धाव. असं वाटतं की कल्याणवरून श्री छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी जी लोकल आहे त्या लोकलमध्ये बसल्यात 2 जण आणि प्रत्येक स्टॉप घेत चाललेले आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाकोर्ली, दिवा, कलवा, ठाणे, दादर, मुलुंड सर्व स्टेशन घेत घेत चाललेले आहेत सर्व. आता जमणार नाहीये. डायरेक्ट उडान भरायची असेल तर कल्याणवरून डायरेक्ट मुंबई CST ला जाणारा सिक्सर मारावा लागेल. स्विच इट केल्याचा प्रयत्न वैभवचा. वैभवला देखील ते जमलं नाहीये. डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी आहे केवलची पाहतोय आपण. शेवटचा चेंडू. धावा अजिबात काळजी करू नका, 9 धावा आहेत. पियुष विचारतो धावा किती झाल्या. दशरथ पाटील असता तर चांगल्याच धावा सांगितल्या असत्या. दादा माझे 9 झाल्या धावा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग. अखेर 2 षटक इथे समाप्त झालेले आहेत आणि धावपलकावर लागलेले आहेत 10. 5ची सरासरी गाठून काहीच होणार नाहीये. समोर लक्ष 51 धावांचं आहे. भरपूर मोठ्या धावा बनवायच्या आहेत. त्या धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे, कारण की इथून अजूनही धावांची जी आवश्यकता आहे आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत ते म्हणजे 3 षटकामध्ये 41 धावा बनवायचे आहेत. आता जवळजवळ 14ची सरासरी गाठायची आहे. नुसती गाठायची नाही तर बनवायचे देखील आहेत. धावा बनवाव्याच लागतील तुम्हाला. सामना जिंकायचा असेल वैभव अँड कंपनी गोल्डन स्पोर्ट टिटवाला संघाला तर धावा बनवणं गरजेचं आहे. कॅप्टन स्वतः आता गोलंदाजीमध्ये आलाय. सचिन कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट 4 धावा खर्च केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये तब्बल आतापर्यंत 6 विकेट घेणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. सचिन जर्सी क्रमांक 10 सचिन रमेश तेंडुलकर सरांची जर्सी आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होत आहे. वैभव याला काहीतरी करावाच लागेल आपल्या संघासाठी. प्रत्येकी चेंडू मिडल करावाच लागेल. आता सिंगल नव्हे डबल चौकार आणि षटकाराने डील करावी लागेल. नाही नाही अवघड आहे. गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. नेत्रदीपक गोलंदाजी. टीम मध्ये जेव्हा सौरभ सारखा फलंदाज आणि सचिन सारखा गोलंदाज असतील तर टीम एकदम बॅलन्स असतो. ते तुम्हाला पाहायला मिळाले आतापर्यंत. पहा लेग कटर करण्याचा प्रयत्न मात्र जास्तच लेग कट झालाय. वाईटचा इशारा. धाव संख्या 11 धावा 11. आमचे स्कोरर सांगत आहेत की आतापर्यंत 4 धावा ज्या आहेत वाईटच्या स्वरूपात आलेल्या आहेत आणि बॅटनं ज्या धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 7. म्हणजे एक्स्ट्राचा जोर सध्या तरी आहे. आघाडीवर आहे एक्स्ट्रा धावा. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता. आता सोनूने देखील सांगितलं की आता षटकार येणं गरजेचं आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केलाच नाहीये. करे सो और क्या करे. जब गेंदबाजी अच्छी हो तो फिर बल्लेबाजी भी अच्छी होनी जरूरी है. वो कहते हैं आपको नाम बनाने तो फिर आपको काम देना जरूरी है. फिर आप काम नहीं दोगे तो फिर आपको घाम जरूरी फुटना जरूरी है. गोलंदाजी करताना सचिन आजचा हिरो पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. किती धावा बनतील. एकच धाव. ते पहा निशांत आले. ते देखील शांत करताना फलंदाजांना. 12 धावा.
15 चेंडू 39 धावा, धावा बनवू शकतात. आपके बाजुओं में दम होना जरुरी आहे. तुमच्या मनगटामध्ये ताकद असणं गरजेचं आहे. धावा बनवायची असेल तर तुम्हाला हातोडा घेऊन उतरावा लागेल, प्रत्येक चेंडूला फोडावा लागेल. सचिन राईट मोर द विकेट. नाही नाही, सरळ निघून गेलाय, डॉट चेंडू. आता सोनू कॅप्टन देखील कुठेतरी निराश होताना आपल्या बॅटिंगवर. जसा मुंबईचा सोनू मोनू बीट्स आहे ना, तसं सोनू मोनू आता इथे सुरू होणं गरजेचं आहे. 16 चेंडू झालेले आहेत, एकही बाउंड्री नाही आतापर्यंत. मोठा फटका कुठे गेलाय हेच विचार करत असतील येणाऱ्या फलंदाज. असं वाटतं की जेवण झालं नाहीये फलंदाजांचं. सोनू लांबून आलाय, सोनूला नाव करायचं आहे या ग्राउंडवर. APL मध्ये छाप सोडायची आहे, होत नाहीये. पण काय करणार आहे, गोलंदाजी तितकीच चांगली आहे, फिरकी गोलंदाजी. ही गोलंदाजी योगेश जोंधे याने 2016, 17, 18 मध्ये आपल्या नावाची छाप सोडली टेनिस क्रिकेट बॉलमध्ये, या भिवंडीमध्ये. मागच्या मॅचमध्ये प्रयत्न केला होता त्यांनी चेंडू टाकण्याचा, मात्र वय आता 40+ गाठल्यानंतर थोडंसं अनफिट जाणवते, मात्र तो खेळतोय, हे फार महत्वाचं आहे. उशिरानंतर चेंडू हवेमध्ये आलाय, शतरक्षक आला चेंडू खाली. ओ हो, एकाने केला प्रयत्न आणि दुसऱ्याने त्याचा प्रयत्न पूर्ण केलं, स्वप्न पूर्ण केलं. अजून एक विकेट घेतलं सचिनने, फलंदाज बाद. आणि सचिनला आता पाण्याची अवस्था झाली आहे, पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. 7 विकेट आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. सचिनची गोलंदाजी आवडली असं जोरदार टाळ्या होऊन जात्या सचिनसाठी. गुड. नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये गेलाय. अब गेंदबाजी में परिवर्तन. पीयूष लंबे कद के गेंदबाज है, टॉल मैन. स्कोर अब तक बना है यहाँ पर 12 रन. यहाँ से रन चाहिए 18 गेंदों में 39 रन. 12 रन हो चुके हैं, 18 गेंदों में अब रन चाहिए 39. 12 गेंदों में, सॉरी 12 गेंदों में चाहिए 39. यस, भूक लागली आहे. सौरभ म्हटलं आज धाब्यावर. पीयूष पहिला चेंडू, चांगला स्ट्रोक आहे, शतरक्षक दूरवर आहे, एक धाव झाली आहे, फिल्डिंग चांगली आहे. रोहन थोरात याला 1 ते 2 मोठे फटके खेळावेच लागतील. धाबा म्हणू शकतात या खेळपट्टीवर. 19 चेंडूमध्ये एकही चौकार, एकही षटकार आतापर्यंत आलेला नाहीये आणि दुसरा धाव देखील आलेला नाहीये. फक्त सिंगल धाव आलेले आहेत. 4 वाईट आहेत. हा चांगला स्ट्रोक आहे, मात्र शतरक्षक आहे. आणि पहा अजून एक विकेट. मागचा सामना आठवतोय मला, ज्या संघाने गोलंदाजीच्या जोरावर 100 धावा खर्च केला होता, तो सामना जिंकता आला नाही. मात्र मला असं वाटलं होतं की 51 धावांचा टार्गेट तर पूर्ण करतील, मात्र इथे विकेट्स 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 फक्त पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 13 धावा झालेल्या आहेत. 5 विकेट इथे गमावलेल्या आहेत. नवीन बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये. जिथे निकलेश शेलारची विकेट गेली ना, तिथेच हा मॅच फसला गेला होता. कारण की निकलेश शेलारचा फॉर्म कुठेतरी इथं येणं गरजेचं होता या मॅचमध्ये.
तुम्ही पाहतायत मित्रांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा आगाज कालपासून सुरू झालेला आहे. आज 4 संघांना खेळताना बघत आहोत. काल 4 संघांमध्ये 2 संघ कालच्या दिवसातून सुपर 4 मध्ये पोहोचलेला आहेत. अशोकदादा 11 डोहोले, A1 जोडी चिंबीपाडा. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांची सुविधा नाहीये. एक धाव मिळतीये. धाव संख्या 14. गोलंदाजी करताना गोलंदाज पुन्हा एकदा आता पियुष याला. पियुष आपण या वेळेस पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय चेंडूला. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव इथे कंप्लीट. सन्माननीय सुरजित थोरात यांना नम्र विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. काल आपल्या संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केलाय आणि सुपर 4 मध्ये तुमचा संघ नक्कीच पोहोचला गेलाय. तर आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. गोलंदाज पियुष स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. वैभव देखील वारंवार प्रयत्न करतोय मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. वैभव किती चेंडू खेळला आतापर्यंत? 9 चेंडू आणि 5च धावा फक्त. पियुष राटा मोद विकेट. फुलटा चेंडू मिस टाइम. चेंडू हवेमध्ये. पियुष पोचणार नाहीये. नयन आले. एक धाव झाली. दुसरं धाव देखील कंप्लीट. आता धाव संख्या 17 धावा 17. अतिशय चांगली तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळत आहे. 7 चेंडू आणि 34 धावा. पियुषचा पुढील चेंडू राईट आउट विकेट. समोरच्या दिशेने भरपूर संघर्ष केला मात्र तोही वाया गेला. विकेट. प्रयत्न केला होता वैभवने, असं नाही की केला नव्हता. मात्र ते म्हणतात ना क्रिकेट हा नशिबाचा खेळ आहे. आपण मोठे मोठे दिग्गज स्टार खेळाडूंना बघितलेला आहे. कधी कधी 0 आउट होतात तर कधी कधी सेंचुरी बनवतात. ठीक आहे, वैभवचा या मॅच मध्ये आजचा दिवस नव्हता तर वैभव हा बाद झालेला आहे. आणि धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 17 धावा. 17 या आकड्यावर खतरा लागलेला आहे आणि ब्रेक लागलेला आहे. षटक समाप्त. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 34. 6 में 6 ठोकने होंगे तब जाके इस मैच को जीत सकते हैं. बॅटरचं नाव माहिती नाहीये. निशांत. पहिला चेंडू निशांतचा. मोठा धमाका पाहायला मिळेल. हो ये देखिए कलाबाजी. क्या बेहतरीन फील्डिंग की है वहां पर. लगभग अपने टीम के लिए 4 रन बचाए वहां पर. खूबसूरत फील्डिंग. सागर थे वहां पर. सुब्रा निमेश शेलार ही चिमुकली आपली आलेली आहे. निमेश शेलार यांची सुकन्या आहे. ती मॅचचा आनंद घेत आहेत व्यासपीठावरून. निशांत ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये. मागच्या चेंडूवर काय एफर्ट पाहायला मिळाला होता. खूप चांगली फिल्डिंग. जवळजवळ असं वाटतं की षटकार पाहायला मिळेल मात्र षटकार वाचवलं.
हुक करण्याचा प्रयत्न, पहिली बाउंड्री मिळाली, पहिला चौकार आलेला आहे या इनिंगचं. कमॉन डीजे. दुपारचा भोजन आलेला आहे. डीजे मॅन भोजन नक्कीच करत असतील. डीजे तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये ऐकायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 पाऊल दूर आहे विजयापासून. निशांत गोलंदाज. हो वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न, धाव कंप्लीट. 2 पाऊल विजयापासून दूर आहे. काय परफॉर्मन्स पाहायला मिळतोय इथे. रावण ग्रुप भरतदादा जाधव यांचा संघ आपण पाहतोय क्वालिफायच्या तगारवर आलेला आहे आणि इथं क्वालिफाय होण्या फक्त 2च पाऊल दूर आहे. आमचे मित्र, आमचे मास्तर, बँजो मास्टर, न्यू दोस्ती म्युझिकल ऑर्केस्ट्राचे करण भोईर इथं आलेला आहे. तसेच आमचे तुषार धामणे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. बॅटची एज, एकच धाव इथं घेण्याचा प्रयत्न, तो देखील मन नाहीये, धाव घेतली जात नाहीये. तर शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटच्या चेंडू नंतर इथं रावण स्पोर्ट ग्रुप हा मॅच जिंकण्याची तयारीमध्ये आहे. 1 पाऊल दूर आहे विजयापासून. निशांत घेईल का विकेट, मिळेल का विकेट या चेंडूवर. शेवटच्या चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार चौकाराकरिता. कॉंग्रॅच्युलेशन रावण स्पोर्ट ग्रुप. हा सामना आपण जिंकलेला आहे. हडलं का गोल्डन स्पोर्ट टिटवाला. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट एकच हिरो आहे या मॅचचं, तो म्हणजे ज्यांनी ठोकल्या 21 धावा आणि सचिनने ठोकल्या 6 धावा आणि निशानने ठोकल्या आहेत 16 धावा आणि सचिनने घेतलेले आहेत तब्बल 3 विकेट आणि टार्गेट आहे 51चं. आमचे ऑफिशियल हिसाब करतायत, आम्ही नाव नक्कीच घेऊ.